सामान्य माणसांचं असताना मत व्यक्त केलं की इथली असणारी लोकशाही थोडाफार बदल होईल पण लोकशाही राहील. प्रश्न हा आहे की त्याच्यामध्ये लोकांची लोकशाही राहील की पक्षाची लोकशाही. अत्यंत काल दुःख झालं की प्रणब मुखर्जी सारखी माणसं प्रेसिडेंट पदापर्यंत गेले, 5 वर्ष कमांडर इन चीफ ऑफ द आर्मी म्हणून राहिले, पण ज्यांच्या समोर ते बोलायला गेले, आरएसएसच्या समोर बोलायला गेले, 3 महिन्यापूर्वी त्यांचं असणारं वक्तव्य होतं की आर्मी बॉर्डर सांभाळू शकत नसेल तर आरएसएस वाले सांभाळू शकतात. ज्या आर्मीचा कमांडर इन चीफ ठणकावून सांगू शकत नाही की जे काम सिव्हिलियनचं आहे ते काम सिव्हिलियननी करावं, या देशाच्या मिलिटरीने, या देशाच्या पार्लमेंटने मिलिटरीला संरक्षण देण्याची जबाबदारी दिलेली आहे, ते पूर्ण करू शकतं. ही ठणकवण्याची हिंमत जर नसेल तर प्रणब मुखर्जी त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नव्हती, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ. ज्या प्रेसिडेंटच्या खुर्चीवरती आपण बसलात, 5 वर्ष आपण असताना बसलात, त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्तेचाळीस पासून ते असणारा 51 पर्यंत या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये या आरएसएस कडून काय काय लिहून घेतलं याची कदाचित जाणीव असेल. आणि त्या जाणीवेमध्ये ज्या घटनेच्या माध्यमातून तुम्ही प्रेसिडेंट झाला तीच आम्ही बदलणार अशी जी वल्गना केली जाते, ते जर ठणकावून तुम्हाला असताना विचारता येणार नसेल की आताही तुम्ही घटना बदलणार आहात का? काका 49 साली 26 जानेवारी 1950 ला देश स्वातंत्र्य होत असताना कोणीही राजकीय कैदी राहू नये, कोणीही राजकीय कैदी राहू नये म्हणून गोलवलकरांशी केलेला करारनामा याच्याशी बदललेत का ही विचारण्याची हिंमत नसेल तर राष्ट्रपती म्हणून आपण असणारा पद जे शोभवलंय त्याला असणारा उपयोग नाही हे आपण लक्षात घ्या. हा संघर्ष माणसाने स्वातंत्र्य राहायचं की कैद राहायचं हा असणारा संघर्ष. चायनामध्ये सुद्धा लोकशाही अशी म्हटल्या जाते. ते कुठे म्हणतात की आमच्याकडे लोकशाही नाही, पण चायनाची लोकशाही म्हणजे पार्टी लोकशाही. पार्टीवालेच पार्टीला निवडणार आणि पार्टीवाल्यांनी पार्टीला निवडलं की ती झाली काँग्रेस. ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो त्यांचं झालं ते पार्लमेंट. लोकांचा सहभाग, ते लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणतात, नाही तर पार्टीची ठोकशाही त्या ठिकाणी म्हणतात. आज जो लढा चाललेला आहे तो या देशामध्ये लोकांची लोकशाही राहणार
की पक्षाची ठोकशाही निर्माण होणार, हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि म्हणून हा जुना लढा, या जुन्या लढ्यामध्ये काँग्रेसचा एक इतिहास, ज्या काँग्रेस पक्षाबरोबर प्रणब मुखर्जी यांचे संबंध होते, त्या पक्षाने त्यांना सरळ राष्ट्रपती पदाबरोबर घेऊन गेले, त्या पक्षाच्या विचाराशी इमानदार राहिले नाही, हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. गोल 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 मानणं ही आताची असणारी फॅशन झाली, ही आताची असणारी फॅशन त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या फॅशन मध्ये राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती बसले, एवढंच फक्त मी या ठिकाणी म्हणणार. मित्रो, ही जी राजकीय परिस्थिती आहे, ही राजकीय परिस्थिती बदलावी लागते. पंढरपूरला असणारा धनगरांचा मेळावा झाला, निर्धार करण्यात आला की आम्ही असणारा सत्ता काबीज करणार. निर्धार झाला की आम्ही सत्ता काबीज करणार, पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय हा झाला की या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये भटक्या विमुक्त समाजातला एकही खासदार झाला नाही, तो यावेळेस आम्ही एक करून दाखवणार, हे आपण असताना लक्षात. वारे बदलायला लागले, वारे इथले बदलायला लागले. एकमेकाला आश्वासन द्यायला लोक लागले, समूह एकमेकाला आश्वासन द्यायला लागलाय की आपण आता मिळून या देशाची सत्ता हाती, या देशाची असणारी सत्ता जी आहे ती आपण मिळून आता हाकली पाहिजे. आपण आता कटोरा घेऊन कोणा पण आज असताना दिसते की त्या अपेक्षा पूर्णपणे भंग झाल्या आणि आता आम्हालाच सत्ता हातात घेऊन या देशातल्या माणसांना नुसतं माणूस म्हणून नाही, तर या देशातल्या माणसाच्या विकासाची दिशा हीच बदलायची, हे आपण लक्षात. इथला पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असतील, यांची चर्चा जी आहे ती जीडीपी मध्ये आहे. पण किती संपत्ती वाढली ह्याची असणारी आहे, पण ही वाढलेली संपत्ती कोणाची? मोरे, ऍडव्होकेट मोरे यांनी मांडल्याप्रमाणे 100 कुटुंबांची सत्ता वाढली म्हणजे इथल्या असणाऱ्या सामान्य माणसाची गरिबी दूर झाली अशी असणारी परिस्थिती. ही गरिबी दूर करण्याची व्याख्या आम्हाला बदलावी लागते. घटना समितीचं काम संपल्यानंतर बाबासाहेबांनी मंत्रिपद नको म्हणून सांगितलं होतं, मला असणारं प्लॅनिंग कमिशन द्या. ते प्लॅनिंग कमिशन मागत होते, याचं कारण बुद्धाच्या शब्दामध्ये इथल्या असणाऱ्या दुःखाचं निवारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथल्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्यपणा येत नाही. आणि हे दुःख निवारण करायचं असेल तर त्याचं दुःख काय आहे हे पहिल्यांदा समजून घेतो. आज ज्या व्यथा आपण असं या ठिकाणी मानतोय,
की सेटलमेंटच्या आम्हाला जागा द्या, कारण ती आमची हक्काची भूमी आहे. आम्हाला विस्थापित करण्यात आलं. गाव नाही, गाडा नाही. तेव्हा ज्यामध्ये आम्ही असणाऱ्या कॅम्प्स करून राहिलो ती भूमी आम्हाला द्या. 70 वर्षामध्ये मिळालेली नाही. किंवा इथे हा समूह 1857च्या बंडामध्ये याचं फार मोठं योगदान. इथला इतिहासकार इथला इतिहासकार ब्रिटिशांना 1871चा कायदा का निर्माण करावा लागला याचं कारणच सांगतो. कॉलिन्सन, मी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर राहिलो त्यावेळेस कोर्टाने आम्हाला पहिल्यांदा विचारलं, हा कायदा आला का? आम्ही कोर्टाला म्हटलं इतिहासकारांनी आम्हाला कारणच सांगितलेलं नाही. तेव्हा कोर्टाने आम्हाला काही विचारूच नाही. हा कायद्या आणण्याच्या पाठीमागचं त्या ब्रिटिशांची भूमी ही जर आपण समजावून घेतली तर आज हा सुद्धा त्या बंडातला असणारा शिपाई म्हणून होता, वाहक म्हणून होता, स्पायचं काम करत होता. उरलेल्याला त्यांनी हरवलं, पण ह्याला कैद करता आलं नाही अशी परिस्थिती. आणि म्हणून या समूहाला कैद करायचं असेल तर गुन्हेगारी ठरवा, त्याला बंदिस्त करा, आणि बंदिस्त केलं तर या समूहाला काबीज करता. म्हणजे ज्या पद्धतीने इथल्या असणाऱ्या ब्रिटिशाने मुसलमानांचं राज्य संपवलं, नुसतं मुसलमानांचं राज्य संपवलं नाही तर मुसलमानांची भाषा संपवली. नुसती भाषा समजून त्या ठिकाणी थांबले नाही तर त्यांची असणारी कायदे देण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी संपवली. आणि ती संपून त्या ठिकाणी थांबले नाही तर त्यांनी इंग्रजी त्याची जागा आणली, स्वतःचे कोर्ट्स त्यांनी त्या ठिकाणी असताना तयार आले आणि मुसलमानांचं पूर्ण व्यवस्था संपवली अशी असणारी परिस्थिती. तसंच 1871च्या कायद्याने, ज्याला आज आपण असणारा भटक्या विमुक्त म्हणतो, जुन्या काळी त्याला पिंडारी म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात होतं, याचं आयुष्य पूर्ण बदललं गेलं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवं आयुष्य जे सुरुवात झालं पाहिजे होतं त्याची परिभाषाच या ठिकाणी तयार झाली. आणि मग असा हा जो समूह आहे की जो उपेक्षित समूह आहे, इथं 12 बलुतेदार, 18 बलुतेदार हा जो समूह आहे, उद्याच्या या आर्थिक व्यवस्थेमध्ये रगडले जाणार आहे. सेन्सस झालं ओबीसीचं, पण आकडेवारी कधीच बाहेर पडणार नाही. आकडेवारी कधीच बाहेर पडणार नाही. याचं कारण, ज्याला इंग्रजीमध्ये आपण जेनोसाइड असं म्हणतो, कत्ल ज्याला आपण असताना म्हणतो, या नव्या आर्थिक व्यवस्थेने अनेक समूहांचं कत्ल केलेली आहे. त्यांचा एकही कुटुंब अनेक जणांचा असताना मिळत नाही. आणि म्हणून शासन हे आकडेवारी, मग ते काँग्रेसचं असेल किंवा बीजेपीचं असेल, बाहेर काढणार नाहीत. कारण का अर्थव्यवस्थेच्या असणाऱ्या नव्या अर्थव्यवस्थेचे जलक ठेवते आणि आपल्यावरती कत्तलीचा असणारा आरोप येऊ शकतो, म्हणून ती आकडेवारी बाहेर येते. मित्रो, कत्तल आपल्याला दिसली नाही. आपल्याला असं वाटलं की व्यवसाय बदलले. व्यवसाय बदलले म्हणजे माणूस कुठेतरी निघून गेला, पण एखादं कुटुंब तरी मिळालं पाहिजे. आज एखादंही कुटुंब मिळत नाही अशी परिस्थिती. आणि म्हणून ओबीसी वाले मोर्चे काढतात आहेत,
की आमची असणारी आकडेवारी बाहेर करा. ही आकडेवारी कधीच बाहेर येणार नाही, कारण त्याच्यामधल्या असणाऱ्या बारीक बारीक असणाऱ्या संख्येने लहान असणाऱ्या ओबीसीच्या जमाती आहेत, यांचा कुठेही लावलेश मिळत नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून हा जो सगळा कारोबार चालला की ज्याच्यामध्ये काही वर्गाला बाहेर ठेवण्याचा असणारा जो भाग चाललाय तो कुठेतरी थांबला. आज इथे असणारा भटक्या विमुक्त आहे, धनगर समाज आहे. कदाचित माझ्या अंदाजानं भंडाऱ्याची निवडणूक झाली नसती तर विदर्भामधला असणारा जो अन्यायग्रस्त आदिवासी म्हणून स्वतःला असणारा म्हणतो त्याला टर्मिनेशन द्यायला सुरुवात केली. नुसतं टर्मिनेशन दिल्या नव्हत्या, आता काही जणांना असणाऱ्या रिकव्हरीच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या इलेक्शन मध्ये आम्ही असं म्हटलं बाबा टर्मिनेट कशाला. कोर्टाने निर्णय दिलाय, मान्य आहे की ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही त्याचा असणारा टर्मिनेट करा. पण शासनाने सगळेच कोर्टाचे निर्णय मान्य करावा असे असणारी गरज नाहीये. त्यांनी कायद्याला बघून सांगितलं की इथला असणारा ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो राहील, ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही तो असणारा टर्मिनेट होईल. टर्मिनेट करण्याच्या ऐवजी 85,000 लोक म्हटलं तर जनरल मध्ये आपण जर टाकली तर नोकऱ्या वाचतात. विदर्भामधला हा समूह मोठा असल्यामुळे आपल्या विरोधात जाईल म्हणून असताना शासनाने भूमिका घेतली की आम्ही 3 महिन्यामध्ये समिती स्थापन करतो, याचा अभ्यास करतो, तोपर्यंत कोणाला काढल्या जाणार. म्हणजे गाजर नुसतं दाखवलं, 3 महिन्याचं गाजर दाखवलं, 3 महिन्याच्या गाजरानंतर एवढंच होईल की यांना टर्मिनेट करा आणि मोकळा. मित्रो, समूहामध्ये अस्वस्थता पसरवणं हे इथलं सरकारच करतं. हे सरकारच करतं. आज जे 85,000 कुटुंब म्हणजे 85,000 माणसांना टर्मिनेट केल्या जाणार आहे, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. रिकव्हरी झालं म्हणजे सगळंच संपलं. घरदार ऑप्शन करण्याची वेळ आली. त्यांची आजी मुलं कॉलेजमध्ये आहेत, मुली कॉलेजमध्ये आहेत, त्यांचं शिक्षण बंद झालं. आत्ताचा असणारा सरकारचा जो अजेंडा आहे तो या देशामध्ये अस्वस्थता कशी वाढेल हाच अजेंडा त्यांचा आहे. कारण जोपर्यंत अस्वस्थता वाढत नाही तोपर्यंत या देशातली व्यवस्था कोलमडली असं त्यांना दाखवतात. गंगा घाटच्या किनारी अनेक आरएसएस वाले, विश्व हिंदू परिषद वाले, बजरंग दल वाले 2-2 तास पाण्यामध्ये स्वतःला बुडून घेतात आणि नंतर सांगतात की आरक्षण संपलं पाहिजे, याचं आम्ही असणारं आंदोलन सुरू केलं. 4 दिवस मध्य प्रदेशमध्ये होते. मध्य प्रदेशमध्ये 51 ठिकाणी यज्ञ करण्यात येत आहे आणि चालू आहे. कसले यज्ञ आहे की आरक्षण संपलं पाहिजे, आणि आरक्षण संपलं पाहिजे म्हणून यज्ञ चाललेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही आंदोलन करणारे कोण आहेत? आरएसएस वाले.
करणारे कोण आहेत? विश्व हिंदू परिषदवाले आहेत. करणारे कोण आहेत? तर बजरंग दलवाले आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई. मी आरक्षणाच्या विरोधामध्ये आता एक रान पेटवणं काम चाललंय, कारण का मुसलमान उत्तर देत नाही. उत्तर प्रदेशमध्ये 3 मशिदी जाळण्यात आल्या. 20 डिसेंबरला भीमा कोरेगावची असणारी मशीद जाळण्यात आली. पोलिसांकडे रेकॉर्ड नाहीये त्याचा. मुसलमानांनी कंप्लेंट नाही केली. नाही, कदाचित ती असणारी मशिदीतली दंगल झाली असती तर त्याचा हेतू काय होता हे मला माहिती आहे. मुसलमानांनी ठरवलंय यांनी काही केलं तरी आपण असणारं त्याचं उत्तर द्यायचं. आणि म्हणून मुसलमान उत्तर देत नाहीये, म्हणून आता आरक्षणाच्या पाठी लागलेत. आरक्षणाच्या एका बाजूला आणि आरक्षण विरोधी दुसऱ्या बाजूला. मला भीती आहे की कदाचित या प्रश्नावरती दंगलही होईल. मी जे बघतोय, जो आरक्षण मागतोय मिळालेलं नाही, जो आरक्षण मागतोय तोही असं म्हणतोय की ही जर दंगल झाली तर मी आरक्षणवाद्यांच्या बाजूने लढणार. तो लढत याबद्दल मला आनंद आहे. पण या लढतीमध्ये होणार का? कत्तली, जाळपोळ, इथल्या असणाऱ्या सरकारला ह्या दंगली झालेल्या पाहिजेत आणि या दंगली हा त्यांचा अजेंडा आहे. का दंगल झाली, जाळपोळ झाली, मारपीट झाली, ते सगळं कोण मांडलेलं आहे? आम्हाला इमर्जन्सी शिवाय दुसरा मार्ग नाही. इलेक्शन पोस्टपोन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि मग शांतता होत नाही म्हणून आम्हाला इलेक्शन घेता येत नाही असं वातावरण या देशामध्ये केलं जातं. मित्रो, यांनी कितीही आरक्षणाच्या विरोधामध्ये मोर्चे काढू द्या, यज्ञ करू द्या, आपण मुसलमानासारखी भूमिका घ्यायचं की दुर्लक्ष करून मोकळा व्हायचं? दुर्लक्ष करून मोकळं व्हायचं. संधीच द्यायची नाही दंगली करण्याची. संधीच द्यायची नाही जाळपोळ करण्याची. ज्यांनी किती यत्न केलं आणि कितीही आरक्षणाच्या विरोधातले मोर्चे काढले, या पार्लमेंटला ही घटना बदलता येणार नाही. पुढच्या पार्लमेंटचा प्रश्न आहे. आता त्यांच्याकडे मेजॉरिटी नाहीये. त्याच्यावर वातावरण तापवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला गाठल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या.
अजून सुरुवात केलेली नाहीये. अजून आम्ही सुरुवात केलेली नाही, पण लवकरच मी सुरुवात करणार. आमचं सरकार फार स्वच्छ सरकार, आम्ही करप्शन केलेलं नाही अशी जी छबी घेऊन फिरताय, 15 दिवसानंतर आपण बघू की किती स्वच्छ तुम्ही आहात किंवा किती चिखलफेक तुमच्या कपड्यांवरती लागलेला हे आपण असताना. आणि म्हणून मित्रो, आलेल्या सगळ्यांना माझा असणारा आवाहन, आतापर्यंत आपली असणारी वाटचाल वेगवेगळ्या दिशेने, या पुढची वाटचाल आपली एकत्र होणार. तेव्हा ही एकत्र होत असताना सगळ्यात मोठी जबाबदारी जे पंढरपूरच्या असणाऱ्या धनगरांच्या सभेमध्ये सांगितलं, तेही आपल्याला असताना सांगतो, माझ्यावरती कोण नाही, माझ्या खाली कोण नाही, ही माझी भावना असली पाहिजे. माझ्यावरती कोण नाही, माझ्या खाली कोण नाही, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे बरोबर आहोत. आणि मग सत्ता काबीज करायची असेल, सत्ता काबीज करायची असेल तर माझं वोट एकमेकाला ट्रान्सफरेबल असतं. मग आता हा अमुक उभा राहिलाय त्याला कसं देऊ, परंतु किंतु माझ्या मनामध्ये येता कामा नये. माझा हा नातेवाईक उभा राहिलाय, मला या पक्षाने अशी मदत केली आहे, मला त्या पक्षाने अशी मदत केलेली आहे, सत्तेवरती होता म्हणून मदत केली. उद्या आपण सत्तेवरती गेलो तर त्याला मदत आपण करू, त्या मदतीच्या ओझ्याखाली आपण वाहता कामा नये. आपण सत्तेवर बसलो तर ती परतफेड करून टाकू. आणि म्हणून माझं मत हे ट्रान्सफरेबल मत आहे. भटक्यांचं मत धनगराला जाईल, धनगरांचं मत भटक्यांना येईल, माळ्याचं मत धनगराला जाईल, धनगराचं मत इथल्या माळ्याला जाईल. ही प्रथा आपल्याला या ठिकाणी पाडावी लागेल हे लक्षात घ्या. का एकत्र यायचा म्हटलं म्हणजे हे करणं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एकाची कोणाची ही ताकद नाही की तो स्वतःहून तिथे सत्तेवरती बसू शकतो. बुद्धाने सांगितलेल्या मध्यम मार्गाप्रमाणे, बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रमाणे आम्ही बहुजन आहोत. हे आमचं बहुजन पण मतातून दिसलं पाहिजे हे आपण लक्षात घेतो. आम्ही इथे सत्ता घेतो तर कोणावरती राज्य करण्यासाठी घेत नाही. इथल्या सत्तेचा आम्ही गणित ज्यावेळेस मांडतोय त्यावेळेस इथल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या, झोपडपट्टीतल्या लहान शेतकऱ्याच्या, इथल्या असणाऱ्या मजुराच्या, मग तो शेतातला असेल किंवा कारखान्यामधला असेल, याचा चेहरा समाधानी असला पाहिजे, तो समाधानी झाला पाहिजे. म्हणून इथली असणारी सत्ता आम्ही त्या ठिकाणी. मित्रो, मार्ग तर आपण ऐकला, पण त्याच्यावरती आणि त्याच्या बरोबर चालण्याची हिम्मत ही आपण ठेवली.